आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी गड येथील श्री सप्तशृंगी देवी मंदिराच्या व्यवस्थापन संस्था असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विरोधात ग्रामपंचायत सदस्य बेबीबाई जाधव व सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव या माय लेखाने दिनांक 21 जानेवारी पासून सुरू केलेल्या आमर उपोषणाची आज 25 जानेवारी रोजी सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळाने गांभीर्याने दखल घेत ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन तोंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करीत ट्रस्ट कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करीत सकारात्मक लेखी पत्र उपोषण करताना दिल्यानंतर आज 5व्या दिवशी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीने मागे घेण्यात आले। श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टमध्ये कार्यरत असलेल्या आदिवासी कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांचे शोषण, 7व्या वेतन आयोगाचे फायदे नाकारणे, आर्थिक अनियमितता, फसव्या नियुक्त्या आणि महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध भेदभाव यांसारखे गंभीर आरोप तसेच देवीच्या गाभाऱ्याच्या जीर्णोद्धारात 22 किलो चांदीची तफावत असल्याचा आरोप अशा 16 तक्रारी उपोषणकर्त्यांनी करून बुधवार दिनांक 21 जानेवारी पासून आंदोलन सुरू केलेले होते। या प्रकरणी ट्रस्टने दखल घेत त्रिसदस्यीय चौकशी समितीही कार्यरत केली आहे। मात्र आंदोलक ग्रामपंचायत सदस्य बेबीबाई जाधव व सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव यांनी 5व्या दिवशी चालू ठेवले होते। त्यांना पाठिंबा म्हणून ट्रस्ट कर्मचारी संघटना, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व ग्रामपंचायत पदाधिकारी व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी बिराड आंदोलनास काल दिनांक 24 जानेवारी पासून सुरुवात केली। दरम्यान आज दुपारी 2 वाजता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, सीटू कामगार युनियनचे तुकाराम सोनजे, उपोषणकर्तेचे वकील तसेच सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे विश्वस्त मनोज पाटील, ॲडव्होकेट ललित निकम, डॉक्टर प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, सरपंच रमेश पवार, नांदुरीचे सरपंच राऊत, उपसरपंच संदीप बेणके, सदस्य राजेश गवळी आदींसह ग्रामपंचायतीचे सदस्य, पोलीस निरीक्षक यांची उपस्थित उपोषणकर्त्यांसह महिला कर्मचारी तसेच पुरुष कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिलांनी व्यवस्थापक सुदर्शन तोंडे यांनी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक, मानसिक कसा त्रास दिला याचा पहाडा वाचलाय। तक्रारी करताना काही महिलांचे अश्रू अनावरही झाले होते। यावेळी महिलांनी केलेल्या तक्रारी अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून तोंडे यांच्यावर अब्रू नुकसान, मानसिक, आर्थिक छळाचा गुन्हा दाखल करून ट्रस्टमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। तसेच कर्मचाऱ्यांचे केलेले आर्थिक नुकसान व्यवस्थापकाच्या पगारातून वसूल करून वर्षातून वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समावेश करून घेण्याची मागणी यास सर्व आंदोलकांनी पाठिंबा दिलाय। तोंडे साहेबांनी त्यांना इथं ऑफिसमध्ये बोलून घेतलं, अरे माझ्या व्यतिरिक्त काहीतरी बोलत होता। अहो सर नाही, मी काहीच बोललो नाही। अहो सर नाही, मी काहीच बोललो नाही, तू बोलत होता। शेवटी त्यांच्याकडून अर्ज लिहून घेण्यात आलेले, अर्ज लिहून घेतले। असं बोलून कुठे अर्ज लिहून घेतला का कोणी? अहो तुम्हाला काही त्याच्यासाठी तुम्हाला या गोष्टीचं तुम्हाला आहे का? तुम्ही गोरगरिबांकडून असं मागताय, आपण काय न्याय आहे? ज्या वेळेला ताई हे विश्वस्त म्हणून हे तोंडे साहेबांची निवडणूक झाली ना, या भगवतीच्या दारात बसलेली, या भगवतीच्या दारात माझ्या माय बहिणी आहेत बघून विचारून घ्या तुम्ही त्यांना। मी स्वतः बोलली होती, आई जगदंबे मुखात पेढे देईल, पण आई का तोंडे साहेबांची इथंच हे होते, ह्या विश्वस्त त्यांची गरज आहे आम्हाला। ज्या वेळेला ते आले त्यावेळेला मी सगळ्या बायांसमोर बोललेली होती। माझ्या नवऱ्याला म्हटलं कोणी सही केली नाही, सही केली तरी तुम्ही 1 नंबर त्या अर्जावर सही करा, तोंडे साहेब पाहिजे। त्यापर्यंत आम्ही बोललेलो आहे, आमचा आत्मा कुठे फळतोय हे बघा बरं। असं कुठे न्याय असतो का गोरगरिबांना? आज माझी मावशी आणि माझा भाऊ इथं बसलेला आहे। मी कधी त्याच्याजवळ जाऊन रडलेली नाही, माझ्या भावाजवळ रडलेली नाही, माझ्या मावशीजवळ रडलेली। मला माझ्या आई नाहीये, मला ह्या माझ्या आईची गरज आहे। आईचं महत्व हे कोणाला कळलेलं नाहीये। आम्हाला आईची गरज आहे, तिला मुलं आहे, तिला नातवंड आहे, तिला गरज नाहीये ती आमच्या कर्मचाऱ्यांसाठी लढते ती। माझ्या भावाला काय कमी आहे? तो सर आहे, शिक्षक आहे, त्याला 1 लाख रुपये पगार काय असेल नसेल तो कमवत असेल त्याच्यासाठी, त्याला काय गरज पडली गोरगरिबांसाठी लढण्याची, तरी सुद्धा तू लढतोय का बरं? आम्हाला न्याय मिळावा म्हणून। आणि आम्ही सगळ्या महिला त्याच्यासाठी तुम्हाला खरोखर विनंती करतोय की आम्हाला न्याय मिळावा म्हणून। मी उपोषणकर्ता छगन जाधव आणि आमच्या मातुश्री बेबीबाई गोविंद जाधव आम्ही गेल्या 5 दिवसापासून बेमुदत आमरण उपोषणासाठी सर्व कर्मचाऱ्यांसह इथे दिवसरात्र बसलेलो होतो। आणि बसल्यानंतर आज 5वा दिवस त्यांनी पूर्ण विश्वस्त कमिटी इथे आली आणि आमच्या जो काही मागण्या होत्या त्या बघितल्या आणि मागण्या बघितल्यानंतर त्या पूर्ण करण्याचं आश्वासन येत्या 8 ते 10 दिवसात दिलेलं लेखी आश्वासन दिलेलं आहे। पण ज्या मागण्यांसाठी त्यांनी त्रिमितीय समिती नेमलेली आहे ती 8-10 दिवसात ती कार्यान्वित होऊन चौकशी करून ती मला लेखाचोखा देणार आहे। त्यामध्ये मला संशय होता त्यामधील काही लोक या गोष्टी मान्य आहेत
त्या माझ्याकडून जे काही 2-3 लोक दिलेले आहेत मी ते लवकरच नावं मी उघड करणार आहे आणि त्या समितीमध्ये त्या लोकांना मी ॲड करणार आहे आणि म्हणजे ती चौकशी पारदर्शक होईल, म्हणजे सर्वसामान्याला न्याय मिळेल. ज्या चौकशीमध्ये काही गोष्टी घडल्या त्या माझ्यापर्यंत येतील, त्यामध्ये माझ्यापर्यंत येतील म्हणजे मी जे त्यात माणसं ॲड केलेले आहेत, टाकलेले आहेत, म्हणून माझ्यापर्यंत येतात. याआधी जे माणसं होते त्रिमिती अहवाल समितीमध्ये तो मला लेखाचोखा कळला नसता, तो आतून सेटलमेंटसुद्धा झाला असता. म्हणून नाही का मी माझं मत व्यक्त केलं आणि त्यामध्ये माझे काही लोक टाकले ज्या मागण्या चौकशी करण्यालायक नाही, ज्या मागण्या चौकशी करण्यालायक नाही त्या 2 दिवसामध्ये त्या पूर्तता करून कर्मचाऱ्यांना तो न्याय मिळेल. बरं 10 दिवसात नाही झाली चौकशी, मी त्यांच्याकडून नाही का माननीय जयश्रीताई पवार परत उपोषण विश्वस्त मंडळ या ठिकाणी होतो त्यांच्याकडून शब्द सोडून गेलो. जर माझं नाही झालं तर मी आझाद मैदानावर जाऊन मी तुम्हाला सोडणार नाही आणि माझ्या न्यायासाठी हक्कासाठी पुन्हा शेवटपर्यंत लढेल आणि यांना सोडणार नाही. जाधव आणि आमच्या बेबीताई जाधव गेल्या 5 दिवसापासून ट्रस्ट व्यवस्थापकाच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते आणि त्यांच्या मला वाटतं 1 ते 8 मागण्या होत्या, बरोबर आहे. 1 ते 16 मागण्या ज्या होत्या त्याच्यामध्ये मुख्य करून की पहिली मागणी जी होती की जी दान म्हणून जी चांदी येते त्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला होता, त्याची चौकशी व्हावी याची मागणी होती. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या होत्या की जे कर्मचारी त्यांच्या 10-10, 15-15 वर्षापासून इथे कामाला आहेत, त्यांच्या नावाने जो विमा काढला गेलेला होता तो त्यांच्या पगारातून कट केला जातो आणि अर्धे ट्रस्ट म्हणून देतात. पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्याच्यामुळे आजपर्यंत ते त्रस्त झालेले होते. इथे जे त्यांना निवासस्थानं राहायला दिली गेलेली ते बऱ्यापैकी बंद आहेत. ते 7-8 कुटुंब व्यक्ती हे एकाच ठिकाणी छोट्याशा घरात राहतात, ते त्यांना व्यवस्थित देण्यात यावं. त्याच्यानंतर इथल्या कर्मचारी जे काही आहेत 7-8-9 वर्षापासून जे कामाला आहेत पण अजूनही त्यांना कायमस्वरूपी केलं गेलं नाही. जो काही एक GR आहे शासनाचा आणि कोर्टाचाही निकाल आहे की या ठिकाणी तुम्ही जे 8-9 वर्षे ज्यांनी काम केलं असेल त्यांना कायमस्वरूपी करावं, त्याच्यामुळे तो एक त्यांना लागू होतो, ते करणे त्यांची एक मागणी होती. दुसरी एक मागणी होती, अशा बऱ्याच काही मागण्या आहेत की ज्या व्यवस्थापकाचा मनमानी कारभार हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या सगळ्या मागण्या मान्य न होण्याच्या मागे व्यवस्थापक जे कोणी आहे 10 तोंडे ते जे काही आहे त्यांनी या पदावरती वयाची जी अट होती, ट्रस्टची जी काही एक जाहिरात निघाली त्याच्यामध्ये 40 ते काही 45 वयाची जी अट होती ते वयात न बसता सुद्धा त्यांना त्या ठिकाणी घेतलं गेलेलं आहे. तर ही जी मागणी होती आणि त्यांचा जो मनमानी कारभार, दडपशाही करणे, त्याच्यामुळे बरेचसे कुटुंबातले पुरुषांना गमवावं लागलेलं आहे. हार्ट अटॅक आले, 30-40 वयोगटातल्या मुलांना काम करताना हार्ट अटॅक आलेले आहेत. तर हे सगळे एक जण आपल्या कुटुंबातलं संपत जाईल ह्या भीतीपोटी कदाचित त्यांनी आज हा आवाज उठवलेला आहे. त्यांच्या मागण्या सगळ्या रास्त आहे. ट्रस्टी जे कोणी आहेत या ठिकाणी त्यांनी त्या चौकशी केलेली आहे आणि माझी तुमच्या माध्यमातून आदरणीय जज साहेबांना एक विनंती आहे, जे की याचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, की त्यांनी पण यांना न्याय द्यावा आणि याची सखोल चौकशी पारदर्शी होऊन या ठिकाणी आज त्यांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्यावरती जे काही आहे ती बऱ्यापैकी या ठिकाणी सँक्शन देण्यात आली. त्यांचे जे मन समाधान या ठिकाणी झालं आहे मागण्यांवरती आणि ज्या काही चौकशीमधून येणार आहे तोपर्यंत आपण त्या व्यवस्थापकाला निलंबित करा असं या ठिकाणी ट्रस्टीने जो काही एक घेतलेला आहे निर्णय आणि त्याच्यामुळे आज ज्या काही त्यांच्यासमोर लेखाजोखा जो मांडला गेला ट्रस्टींच्या वतीने आणि म्हणून मग त्यांनी आज ते उपोषण तुर्तास मागे घेतलेलं आहे. रावजी जाधव आणि त्यांच्या आई ज्या आहेत बेबीताई जाधव यांनी आज उपोषण सोडावं म्हणून विश्वस्त संस्थेतर्फे आम्ही 4 विश्वस्त आज इथं उपस्थित राहिलो. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि त्यांच्या ज्या काही म्हणणं आहे त्याच्यावरती सखोल चौकशी करायची अशी आमचे माननीय अध्यक्ष जे आमचे डिस्ट्रिक्ट जज आहेत त्यांच्या थ्रू आम्ही आज इथं आलो आणि त्यांना आम्ही आश्वासन दिले की त्याची सखोल चौकशी करून त्याच्या निर्णयांती येऊ. जोपर्यंत सखोल चौकशी चालू आहे तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे मागणीप्रमाणे आणि त्यांचे जे काही 1 ते 16 मुद्दे होते त्याच्यावरती पूर्णतः चौकशी करून निलंबित कोणाला करण्यात माननीय व्यवस्थापक जे आहेत आता जे त्यांच्या अगेन्स्ट त्यांच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवलाय त्यांना निलंबित करण्यात आले. आणि जे स्तरीय समिती स्थापन केलेली जी त्याचं कामकाज कसं असेल?
त्याच्यावरती त्यामध्ये कोण कोण असतं? त्याच्यावरती जे माननीय अध्यक्षांनी नियुक्त केलेले जजेस आहेत, जे MFC जजेस आहेत, आणि त्याचप्रमाणे छगनजी जाधव यांच्यातर्फे पण काही त्यांनी जे मागणी केलेले ते लोक त्याच्यामध्ये असतील आणि त्या पद्धतीनं ती समिती स्थापन करण्यात येईल आणि त्या पद्धतीनं सखोल चौकशी करण्यात येईल. समिती अहवाल कधीपर्यंत येणार? 8 ते 10 दिवसाचा वेळ घेतलाय आम्ही. 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही आमच्या परीनं पूर्णतः करण्याचा प्रयत्न करू. विश्वस्त या नात्याने आपण त्यांना काही लेखी आश्वासन दिलेलं आहे का? आम्ही लेखी आश्वासन त्यांना सखोल चौकशीचं लेखी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही जे काही मुद्दे त्यांनी मांडलेले त्याच्यावरती सखोल चौकशी करण्यात येईल. त्याचबरोबर माझ्या भगिनींनी जे काही उपस्थित प्रश्न केलेले त्याच्यावरतीही सखोल चौकशी करण्यात येईल आणि मी विश्वस्त म्हणून माननीय अध्यक्षांपर्यंत त्यांचं जे काही म्हणणं आहे ते पूर्णतः मांडण्याचा प्रयत्न करू. निलंबनाचं जी कारवाई केलेली म्हणजे तुम्ही डिसिजन घेतला आहे तर कामगारांच्या वतीने म्हणजे ज्या मागण्या होत्या 16 त्याच्यापैकी कोणत्या मागण्या मान्य केल्या तातडीने मान्य केल्या आहे? प्रोबेशनमध्ये जे लोक होते त्यांना परमनंट करण्याचा जो काही निर्णय आहे तो मान्य केलेला आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर बऱ्याचशा काही चौकशा लावण्यात आल्या होत्या, म्हणजे ज्या नको होत्या त्याही चौकशा व्यवस्थापकांनी मनमानीने ज्या लावलेल्या आहेत त्याच्याही संदर्भात काही निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आले. ते लाडू विभागातले काही कर्मचाऱ्यांचे पगार थकवलेले होते, ते थांबवलेले सगळे होते. आपण दिले. आमच्या कानावरती बऱ्याच उशिरा ह्या गोष्टी आलेल्या आहेत. विश्वस्तांच्या त्या सगळ्या काल आम्ही त्याच्यावरती हे करून सगळ्यांचे पैसे रिटर्न केलेले आहेत. ओके. आणि जो विमानाचा जो गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे जसरीताईंनी विमाचा. 6,000चा त्या त्याच्यावरती आता संदर्भात माननीय अध्यक्षांची पूर्णतः विचार विनिमय करून मी त्याच्यावरती तुम्हाला मी जसं म्हटलं ना, ह्या सगळ्या विषयांवरती सखोल चौकशी होईल, सखोल सगळ्या गोष्टी होतील आणि आम्ही निर्णयांती येऊन तुमच्याकडे 8 ते 10 दिवसामध्ये सादर करू सगळा रिपोर्ट. नाही, महिलांचे जे म्हणजे गंभीर असा आरोप केला होता लैंगिक शोषणाचा किंवा काही आर्थिक वगैरे याचा संदर्भात, त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल करणार आहात का? जसं जयश्रीताईंनी सांगितलं त्याच्यावरती त्यांना गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांनी हे दिलेले आश्वासन दिले. त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल होतील. माननीय आत्ताचे आपले PI पण इथं होते, पोलीस उपनिरीक्षक पण इथं उपस्थित होते, त्यांना तसं सांगण्यात आलेलं आहे आणि ते गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच्यावरही चौकशी होईल. पाच दिवस चाललेलं असलेले माझं बेमुदत अमरण उपोषण मी ताईंच्या साक्षीने सोडत आहे. आज जो कळकळ कर्मचाऱ्यांचा छळ चाललेला होता त्याला कुठंतरी मला वाचा फोडण्याची आई भगवतीने शक्ती दिली आणि कुठंतरी मला न्याय मिळाला. त्याबद्दल मी कर्मचाऱ्यांचे व ताई साहेबांचे व माझ्या आदिवासी संघटनेने भरभरून प्रतिसाद दिला. माझ्या ग्रामस्थांनी, माझ्या स्थानिक माझ्या शिष्टमंडळाने भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी सर्व संघटनेचे, ताई साहेबांचे व शिष्टमंडळाचे व माझ्या कर्मचारी बांधवांचे व आया बहिणींचे सगळ्यांचे आभार मानतो आणि मी उपोषण सोडतो. जय हिंद. मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.